नेते आले का? या बसा बोकांडे. अरे म्हणजे म्हटलं बसा आमच्या बाजूला बसा. मग नेते, कसा चालू आहे धंदा तुमचा जनमेवेचा? अरे म्हणजे जनसेवा करता ना तुम्ही, जनसेवेचा धंदा कसा? अरे हो बसतो. अरे आमचा धंदा चांगला चालू आहे म्हणून तर आम्ही बंगल्यात आहे आणि तुम्ही झोपडीत, मतदार राजा. आणि आमचा जनसेवेचा धंदा मस्त चाललाय. काय मग आता तुमची निष्ठा कोणासाठी उरली आता? आणि निष्ठेचं म्हणाल तर आमची निष्ठा कोणा एका व्यक्तीसाठी नसते. आमची निष्ठा असते ती केवळ पैशासाठी. जिथं पैसे तिथं आम्ही. बस. बरोबर. नाही ते जरा आमच्या नोकरीचं पण बघता का जरा? अरे काय तुम्ही मतदार राजा. राजा कधी नोकरी करतो का? जा कुठल्या तरी फुटपाथ मध्ये स्टॉल टाका आणि धंदा करा. राजासारखं राहावा रे. तुम्ही मतदार राजा आहे. मग आमच्या मुलांसाठी चांगलं शिक्षण. आणि शिक्षणाचं म्हणाल तर शिक्षणाने कधी कोणाचं भलं झालंय का? मग जो अडाणी असतो तोच माणूस प्रगती करतो आणि शिकलेला माणूस तत्वाने वागतो. आणि तत्वाने वागणारे लोक आमच्या लोकशाहीसाठी घातक आहेत. जेवढा माणूस अडाणी तेवढी आमची लोकशाही बळकट. आणि बरं ऐकतं का, मी आत येताना बाहेर तुमची बाईक बघितली. तर त्या बाईकचा पेट्रोलचा खर्च अजून परवडतं का हो तुम्हाला? नाही हो, आता परवडत नाही हो तुमच्या राज्यात ते सुद्धा. काय करणार? मग एक काम करता का, विका ना मला बाईक जरा तुमची. हो मग देश पण विकताय त्याचबरोबर आमची गाडीही विकून टाका. तेवढाच तुम्हाला फायदा.